मंडळी, मोलकर आणि शेवंतानं घरी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केलाय. बघूया या कार्यक्रमामुळे गाणं पोपट सुमारिया चौगुलिया यांची काय अवस्था होती ते. जी बघण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया हास्यजत्रेच्या अतरंगी हास्यवीरांना. झनक झनक तोरी बाजे पायलिया, 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 जनक जनक तोरी बाजे पायलिया, जनक जनक तोरी बाजे पायली. हे काय करून घेतेस माझ्याकडून तू? रियाज चाललाय ना माझा. गप्प बस जरा. माझी पण कामं चालली आहेत आतमध्ये. अडथळा नकोय माझ्या. मला नको दे. मला नकोय म्हणा. जनक जनक तोरी बाजे पायलिया, जनक जनक तोरी बाजे पायलिया, जनक जनक तोरी बाजे पायली. बेल वाजली दार उघड जा आजे पायली लवकर, आणि बंद झाले का तुझे जनक जनक तो. म्या कशाला दरवाजा उघडायचा हो? म्या कशापायी दरवाजा उघडायचा? तुम्हाला हित्त कशापायी बसवलंय? हा, तुम्हाला दरवाजा उघडता येत नाही वय का? गळ्याला मेहंदी लावली तुमच्या? सकाळ सकाळ नुसतं गाठारात डुक्कर लोळल्यागत नुसतं गुर्रून 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 चालू असतंय तवा. उघडा दरवाजा. ओके. हाय, कोण आहात तुम्ही? होय होय, इकडे वा. काय म्हणाला तुम्ही? ते शेवंताबाईंनी त्यांच्या घरी हळदी कुंकाला बोलावलंय आम्हाला. एक मिनिट. मुळात हे शेवंताबाईचं घर नाहीये, हे माझं घर आहे. गाणं पोपट सुमारिया चौगुलिया ह्यांचं घर आहे, कळलं? आणि त्या शेवंताने तुम्हाला इकडे कशासाठी बोलवलंय? हळदी कुंकू. हळदी कुंकाला माझ्या घरात? एक मिनिट. शेवंते बाहेर या आत्ताच्या आत्ता. कशापायी वरडताय माझ्या नावान? अगं बाय, काय म्हणतात या? काय म्हणतायत? बस इकडे बघ. बोला तुम्ही बोला. अरे मी नाहीच की काय? बोला तुम्ही बोला. हे शेवंते बस गे. शेवंते हे काय म्हणतात? काय बोलतात ते? या घरात हळदी कुंकू ठेवलेस तू? हा, ठेवलंय म्या. मला न विचारता? कशापायी विचारायचं? आणि नुसतं हळदी कुकू नाही ठेवलं मी. ऐका नाही, आज तुमचा बघण्याचा कार्यक्रम बी ठेवलाय हित्त. काय? माझा बघण्याचा कार्यक्रम? कशाला पाहिजे माझा बघण्याचा कार्यक्रम? मला विचारता येत नाही तुला? कशापायी विचारायचो? अरे बाई पाहिजे मला या घरात, एक बाई. तू काय करकोच आहेस? करत करकोच आहेस तू? बाईच आहेस ना? एवढंच येतंय तुम्हाला, नुसती अक्कल नक्कल करता येते. हे बाई असं आहे. बरं ते जाऊ दे. ती कुठं आहे? ती येते ना? कोण? हो, ती मला बोलली आहे की ती दुसऱ्या कोणत्या तरी बिल्डिंग मध्ये 5 मिनिटात येईल. शेजारच्या बिल्डिंग मध्ये येणारच आहे आता. येणार आहे ना? येच आहे. होय, ते घाण पोपट पण तसे बरे, म्हणजे असे छान पोपट आहे. एक मिनिट. घाण पोपट नाही, छान पोपट असं नाही नाव माझं. गाणं पोपट. ग ग गाडीतला, न नळातला, पोपटातला. गाणं पोपट सुमारिया चौगुलिया असं नाव आहे माझं. नीट घे. अकल्याचा केअर काढून झाला वय. शांतपणा करू नको. 4 चौघात शांतपणा. एवढंच येतंय. बघा एकदा आरशात स्वतःला काम करताना कसं हे पाय असा येतोय वाकडा तिरकून होतोय पायाचा. तवा बस झाला तुझा शांतपणा. कोणाशी बोलतेस ना त्याचं ध्यान ठेव जरा, भान ठेव त्याचं. तुम्ही जा जरा तोंड बिंड धुवून या, जरा चुळबिळ मारून या. जा. ती पोरगी मला नाही जायचं. का नाही जायचं? अरे माझं लग्न तू कोण ठरवणारी? मी कोण ठरवणारी? कोण दादागिरी करणारी? मी करणार. यांना आत्ताच्या आत्ता घरी पाठवय. नाही, माझा काही संबंध नाही. माझं लग्नाचं मी बघेन. एक मिनिट तुम्ही थांबा. अरे पण कशाला पाहिजे माझं लग्नाचं? कशाला पाहिजे म्हणजे?
काही लगीन बिगीन काय करायचं आहे की नाही, काही इच्छा बिच्छा आहे की नाही ती? हा? इच्छा आहे माझी. 15 मिनिटांनी देव येईल तुम्हाला बोलवायला. काय बोलली ती? एवढ्यात येईल का? वाटेल ते बोलतेस की काय तू? तोल गेला ना हो, तर एक पाय मसनात जाईल तुमचा. एवढं वय झालं या. गप्पा बस. हे सांग, हसू नको म्हणू ना. हसू नका म्हणून. शांत बस तुम्ही जरा. गप्पा बसा, ते काय नाही. मी तुमचं यंदा लगीन ठरवणार म्हणजे पण ठरवणार. कोण मुलगी आहे मला बघायला नको का मी? सगळं सांगते. वैशू नाव आहे तिचं. वैशू. काय माहितीची आहे वय? मग बाई माणसाचं नाव काढल्यावर वरचं होट कसं लगेच पुढे येतोय हो तुम्हाला? हा? वैशू, कशा बाई? हा? चांगली पोर हाय, घरंदाज हाय, माझ्या उठण्या बसण्यातली हाय. ऐ सांगा की नुसते खिदळायला आली? वय 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 चांगली चांगली लय लय चांगली म्हणजे नवरा 8 महिने झाले सोडून गेलाय तिला. सोडून गेला, नवरा सोडून गेला. नाही तसं नाही, दोन महिन्यांनी येतोय आणि परत भांडून निघून जातोय. जातोय. अरे पण नाही, मला तसं परकरण मला नीट बघित. पोटापर्यंत गेलाय. ऐका माझं, तुम्ही यंदा उरकून टाकवा. अरे नाही सांगितलं ना, कशाला जबरदस्ती करतेस? नाही अहो, 4-5 जास्त कमी होती. 4 घरची धुनी भांडी करती, 4-5 बंगले हाय ती तिच्या नाव. मग काय सांगतेस काय? नाही नाही म्हणते धुणी भांडी करणारी माय लग्न लावशील तू, जमणार नाही असं मला. ना, ऐका की अजिबात ऐका की, नाही. कवा बी येईल, जरा नीट राहावा अरे माणसं. नको ना हे करू तू. नीट बघ, चल, नीट बस, नीट. वैशू नाव आहे बरं का. हे, वैशू नाव. ओळख पण नाही अजून एवढी कुठे? ठीक आहे. हा 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 मांड्या! हा 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 शेवंताबाई, मांड्या गेला रे, मांड्या गेला रे. काय झालंय? हा, 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 असू दे, असू दे. हा. बया, बघितलं ना हो? बिनरियाजाचा मालकांचा गळा कसा तापला. लय तापला. बसा, बसा, इथं बसा, बसा, बसा. होय. आता ऐका नाही, बस ग बस. वैशू बस. मी ऐका नाही तुमची ओळख करून देते. तर मालक ही हाय वैशू. लाऊडला असते, खूप लाऊडला असते. कमी काय? वेगळं नाही, तुमच्यासारखंच आहे. हे. तुमचं जसं लावडं नाही तसं तिचं लावडलाच नाही. शांत, तिच्यासमोर चांगले सूर जुळतील तुमचे. होय. हा तू वैशू आहे. नमस्कार करा, नमस्कार करा. ऐ वैशू, इकडे बघ. नमस्कार ताई. ताई होणारी बायको आहे, ताई म्हणतात होय. जोपर्यंत ओळख होत नाही तोपर्यंत ताईच मग ताई म्हणलं. होणारी बायको आहे का नाही तसं बोला तिच्याशी. लाजून मुरडून जरा हा नीट. हा ताईतला तर कॅन्सल. बाई 2 वडे का दाखवते? दिल आहे ती. काय मालकाला कधी अहो दिल हाय होते. हा तर ही हाय वैशू. हाय का नाही नाकी डोळी छान, हा गोरा गोरा रंग पान, हाय का नाही भारदस्त. मग अहो तुम्हालाच काय अख्खा संसार खांद्यावर घेऊन मिरवल अशी हाय आमची वैशू. बरं काय हाताला काय चव आहे तिच्या. आपल्या साई भंडारात जे मसाला भात असतोय बघ, म्हणजे हिच्या हातचा असतोय. भारी चव आहे हाताला. वय, वय. मग बाळंतीन त्यांचा मसाज करायला काय जाती. सगळं करते. 22 घरचा फराळ येतोय तिच्याकडे. मग एवढा फराळ आहे तो संपत नाही तवर दिवाळी उजाडती दुसरी. एवढी माणसं तिच्यावर मग लई लाड करतात वय, तिचे. वय. बरं एवढंच नाही, 10 पटीनं कमवती तुमच्या. मग भारी हाय पोरगी. खाण्यापिण्याचा आबाळ नाही होणार साहेब. खरंच वैशू, आता मी तुला मालकाची ओळख करून देते. येते. झालं एवढीच ओळख? हे ते एवढीच ओळख माझी? हिची ओळख करून देताना 40-50 वाक्य माझी येते संपली. एवढीच ओळख? बळंतन हिची ओळख करून देताना झाली. काहीतरी तर कर ना माझं ओळख. मग काय ओळख करून द्यायची तुमची? अरे माझी असेल ना हे. काय 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 हे म्हणजे काय पद? अरे गाणं बिणं म्हणतो मी, एवढी वर्ष सेवा करतोय गाण्याची. गाणं म्हणत नाही रे एकटा तुम्ही. नाही रे. काय ओळख सांगू तिला? काय ओळख काय सांगू? इव्हेंटला जेव्हा जाता तेव्हा समोरनं टमाटर आणि चपला फेकते ती तुमच्यावर. शांत बस. हे सांगू वय. शांत बस. काही इव्हेंटला जाताना समोरची माणसं म्हणतात उद्या पैसे देतो. चालेल चालेल असं करत येता हात हलवीत. हे असं सांगू कोण वय. करतं? मग काय करता शांत तुम्ही? बस जरा, शांत हा? बस. 6 महिन्याचा माझा पगार थकवलाय हे सांगू वय तिला. शेवंते राहू दे, मी देईन तुझा पगार. असं बोल नको यांना. तसं नाही, माझ्या तशा काय अपेक्षा नाही आहेत. फक्त एकच विचारायचं आहे, मटक्याचा नाद नाही ना व? काय
मटक्याचा नाद आहे. साऊथ इंडियन गाणं असलं की पक्क किंवा मटका नाही हो, मटका म्हणजे जुगार, ते बी माहित नाही यासनी. इतकं साधं आहे मालक आमचं. मटक्याचा नाद कसा असेल, खिशात दमडी तर पाहिजे, जुगारात काय लावणार चिचुक. हसू नको ग यांना. यांना म्हण यांना एक विचारायचं आहे. विचारून टाक. चाकू सुरांना मारामारी नाही ना करत? चाकूचं माहित नाही पण सुरांनी मारतात समोरच्या. एवढा आहे. जास्त शांतपणा करू. हे चालन. तुमच्या सुरांनी आयुष्यभर घायाळ व्हायला तयार आहे. माहित नाही कधी पटकन गेलो. काही नाही असं चांगलं आहे. चला तर मी काय म्हणते, तुमच्या दोघांच्या सूर चांगले जुळत्या ती. हा यंदा उरकून टाकू आपण. नाही एक मिनिट, घाई कशाला करतेस? कशा पाहिजे घाई म्हणजे? 15 मिनिटं स्किट मध्ये लग्न करायचं एवढं नको घाई करू. थांब जरा. लग्न आहे ते. बरं, माझी सहचारिणी आहे, तिला संगीतातलं किती कळतं हे मला बघायला नको का? काय गाण्याचं येऊन काय करणार आहे? इथं रोडवर बसून पेटी वाजवणार आहे रेकायला. गप्पा बास. कळत नाही तर बोलू नकोस. कसं बोलते शेवंते? मला गाण्याची आवड आहे. गाण्याची आवड आहे हा हाय. म्हणजे सुरांमधलं वगैरे कळू शकता? हा म्हणजे थोडं थोडं कळतं. मी सूर लावतो, तो लावून दाखवशील? नाही म्हणजे एवढं पण नाही. येत सा लावला? लावला? भारी आहे भारी आहे भारी आहे भारी आहे. सा थोडस काम करावं लागेल पण मग काय. आणि मुलाला दुसरं काय काम आपल्याला? असं नाही, घाबरायचं नाही. इथे काय करून राहिली? कोण आहे हा दलिंदर? तू कोण आहेस केस नसलेला शाळिंदर? चल घरी चल. कशा पाय आणि हिथं येऊन आवाज चढवायचा नाही. भल्या माणसाचं घर आहे. हा मला मारायचं नाही सांगून ठेवते. मारायचं नाही. माझ्या बायकोला नाचवून राहिला तो. हा भला माणूस आहे काय? ओय तू काय करतो वेगळं? मारतो तिला. फालतूपणा करू नको. मारू नका तेच नाही तुम्ही. चल घरी चल तू. नाही मला लागली. मारायचं नाही, मारायचं दुसऱ्यांदा मला लागली. लागतं रे मला, लागतं ना मला. मारू नका. कधीपासून चालू आहे? 7-8 वर्षापासून. अरे नाही आता 7-8 मिनिटं. आता तर सुरू झालं 7-8 मिनिटं. 7-8 वर्षापासून? नाही 7-8 मिनिटं. आता सुरू झालं. ऐका माझं एक मी जिवंत असताना 7-8 वर्षापासून. नाही तसं नाहीये. ए जल्लादचा मिथून. चल रे. चल अरे हे बघ हे दलिंदर. आता काय? आता जो जित्ता राहील तो तुझा नवरा. मग जुनावालाच राहीन. नाही तुझ्या जुन्यावाल्याकडे फक्त चप्पल आहे पण आमच्या मालकाकडे गळ्यातले बेसूर आहे ती. समोरचा जागीच खाल्लास होईल बघ. जीताम जीताम वा 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 वा. फायनली सुमारिया चौगुल्याच्या आयुष्यात काहीतरी स्पेशल घडतंय हे बघून खूप आनंद झाला. मस्त भन्नाट झाला परफॉर्मन्स. प्रसादा फॅन्टॅस्टिक. सगळ्यांनी मस्त परफॉर्म केलं. बाकी सगळं अप्रतिम. आज एका व्यक्तीबद्दल पर्टिक्युलर बोलायचं आहे. कमेंटपेक्षा मला संधी मिळाली तर मला ते जास्त महत्त्वाचं वाटतं बोलणं. आपल्या इंडस्ट्रीमध्ये अनेकांचा प्रवास चालू असताना बऱ्याच निगेटिव्ह गोष्टी आजूबाजूला व्यक्ती असतात, निगेटिव्ह गोष्टी घडत असतात. अशा क्षणी एक पॉझिटिव्हिटी पसरवणारी माणसं आपल्याला हवी असतात आणि अशी माणसं खूप कमी असतात. जेव्हा एका सिरियलमधल्या 25 कॅरेक्टरमधलं एक कॅरेक्टर असं जेव्हा मी करायचो, तो प्रवास होत मुख्य नायकापर्यंत मी येऊन पोचलो आणि त्या मालिकेच्या सक्सेस पार्टीमध्ये
एका माणसाशी मी गप्पा मारत होतो आणि मी त्याला असं म्हटलं की असा असा माझा प्रवास आहे. तर जेव्हा मी सुरू केलं तेव्हा तुमच्या चॅनलचे जे सगळे सोहळे होतात, गौरव सोहळे वगैरे, त्याला मला बोलवावं असं मला वाटायचं. पण तेव्हा मला निर्मात्यांनी झिडकारलं की नाही रे तुला कुठलं वगैरे. तर आता तरी मला मिळेल का, मी आता नायक आहे या मालिकेचा, तर मला त्याचे पासेस मिळतील का. तर त्याच्यावर ती व्यक्ती मला असं म्हणाल की ह्याचे पासेस तुला तर मिळतीलच रे. एक दिवस असा येईल की त्या सोहळ्याच्या पहिल्या सोफ्यावरती तुझं नाव लिहिलेलं असेल. पॉझिटिव्ह राहा. आज या वास्तूत तो माणूस उपस्थित आहे, नितीन वैद्य. तर मला असं वाटतं की नितीन सरांसारखी माणसं प्रचंड गरजेची आहेत इंडस्ट्रीला, ज्यांनी अनेक कलाकार, अनेक तंत्रज्ञ, अनेक दिग्दर्शक, अनेक निर्माते, अनेक चॅनल्स उभी करणारी माणसं ज्यांनी उभी केली, असा हा माणूस. त्यामुळे आज अशा माणसांची नितांत गरज आहे. मला हे कधी त्यांच्याशी बोलता नाही आलं, पण आज मी जाहीर तुमचे मनपूर्वक आभार मानतो नितीन. थँक्यू. सई, क्रेझी परफॉर्मन्स होता आज. खूपच छान ॲडिशन झाली या स्किटमध्ये. शिवाली तुझी, प्रिया तुझी आणि ईशा तुझी. फार मजा आली तुमच्या तिघींच्या प्रेझेन्समुळे. आणि मला असं वाटतं हा काहीतरी वेगळाच स्टेक होता ह्यांच्या आयुष्यात. मस्त परफॉर्मन्स. आणि मला असं वाटतं तू एवढा क्रेझी कुठल्याच स्किटमध्ये वागला नाही आहे समीरदा जेवढा आज वागलायस. खूप मजा आली. व्हेरी नाईस. येस, व्हेरी व्हेरी नाईस. थँक्यू गाईज.